नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. मागील व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा भाग समजून घेतला. कलम 32 घटनेचा आत्मा, कलम 32 आणि कलम 226 मधला फरक आणि दोन पॉवरफुल रीट्स हॅबियस कॉर्पस आणि मॅन्डॅमस. जर तुमचा फंडामेंटल राईट तुटला तर तुम्ही सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊ शकता. हे आपण क्लिअर केलं. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण कोर्ट फक्त माणूस सोडवत नाही, फक्त सरकारला काम करायला लावत नाही, तर अजून 3 पॉवरफुल शस्त्र आहेत जी आपण आज पाहणार आहोत. हा भाग एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये डायरेक्ट विचारला जातो आणि एकदा हा भाग समजला तर रीट्स कधीच कन्फ्यूज होणार नाहीत. तर चला, मागील व्हिडिओमध्ये आपण जिथे थांबलो होतो तिथूनच पुढे सुरुवात करूया. काल आपण पाहिलं मॅन्डॅमस, ज्यात कोर्ट सरकारला सांगतं तुझं काम आहे आणि ते करायलाच लागेल. पण कधी कधी समस्या उलटी असते. कधी एखादं खालचं कोर्ट किंवा ट्रिब्युनल आपल्या अधिकारापेक्षा जास्तच पुढे जातं. म्हणजे त्यांना असं वाटतं हा केस तर नेहमी माझ्याकडेच येतो, असं समजून चुकीचं काम सुरू करतं. अशा वेळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट म्हणतं प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे हा केस तुमच्या अधिकारात नाही आणि आताच थांबा. म्हणजे चूक होण्याआधीच कोर्ट हात वर करून थांबवतं. आपण एक डेली लाईफ एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल. समजा एक लेबर ट्रिब्युनल क्रिमिनल केस ऐकायला घेतो, पण क्रिमिनल केस फक्त क्रिमिनल कोर्टमध्येच चालतो. अशा वेळी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट खालच्या कोर्टला आदेश देते, हा केस ऐकू नका, हा तुमचा अधिकार नाही. लक्षात ठेवा, प्रोहिबिशन केस चालू असतानाच दिला जातो, चूक होण्याआधीच. पण समजा कोर्टला कोणी थांबवलंच नाही आणि चुकीचा निर्णय दिलाच गेला, मग काय? तो निर्णय कायम राहतो का? नाही. इथे येतो पुढचा रीट, सर्टिओररी. सर्टिओररी म्हणजे खालच्या कोर्टाचा किंवा ट्रिब्युनलचा चुकीचा निर्णय रद्द करणे. म्हणजे केस संपली, जजमेंट आलंय, पण ते कायदेविरुद्ध आहे. समजा एक ट्रिब्युनल तुमच्यावर दंड ठोठावतो, पण त्याला अधिकारच नव्हता किंवा कायदा चुकीचा लावला. अशा वेळी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट तो जजमेंट मागवते, तपासते आणि सांगते हा निर्णय चुकीचा आहे. तेव्हा तो रद्द केला जातो. लक्षात ठेवा, प्रोहिबिशन केस चालू असताना किंवा चूक होण्याआधीचा असतो आणि सर्टिओररी केस संपल्यानंतर किंवा चूक झाल्यावर असतो. सर्टिओररी चूक थांबवत नाही, तो चूक दुरुस्त करतो. खालचं कोर्ट किंवा ट्रिब्युनल कायद्याबाहेर जाऊन निर्णय देत असेल तर वरचं कोर्ट म्हणतं हा जजमेंट चालणार नाही. आता इथेपर्यंत आपण माणूस वाचवला, सरकारला काम करायला लावलं, कोर्टला थांबवलं आणि चुकीचा निर्णय रद्द केला. पण एक प्रश्न राहतो, चुकीची व्यक्तीच पदावर बसली असेल तर? समजा एखादी व्यक्ती सरकारी पदावर बसली आहे, पण लोकांना वाटतं याला या पदाचा अधिकारच नाही. अशा वेळी संविधान विचारतं को वॉरंटो, म्हणजे तू कोण आहेस? या पदावर बसण्याचा तुला अधिकार कोणी दिला? समजा एखाद्या कॉलेजचा प्राचार्य बनण्यासाठी किमान 10 वर्षाचा अनुभव हवा, पण 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती त्या पदावर बसते. अशा वेळी कोणताही नागरिक कोर्टात जाऊ शकतो. कोर्ट त्या व्यक्तीला विचारतं तुझी पात्रता काय, कायद्यानुसार आहे का? जर कोर्टाला वाटलं हा माणूस पात्र नाही, तर कोर्ट थेट सांगतं हे पद सोडा, तुमची नेमणूक अवैध आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, को वॉरंटो फक्त पब्लिक ऑफिससाठी आहे, प्रायव्हेट जॉबसाठी नाही. ॲप्लिकंट स्वतः पीडित असायलाच हवा असं नाही. कोणताही नागरिक याचिका दाखल करू शकतो. आता आपण थोडक्यात पाहूया. हॅबियस कॉर्पस माणूस वाचवतो, मॅन्डॅमस सरकारला काम करायला लावतो, प्रोहिबिशन चूक होऊ देत नाही, सर्टिओररी चूक दुरुस्त करतो, को वॉरंटो चुकीची व्यक्ती हटवतो. हेच आहेत कलम 32 मधले 5 कॉन्स्टिट्यूशनल ब्रह्मास्त्र. कलम 32 मुळे नागरिकांकडे 5 रीट्स आहेत, ज्यामुळे सरकार, कोर्ट, अधिकारी सगळे नियंत्रणात राहतात. पण एक प्रश्न उरतो, जर देशाची सुरक्षा धोक्यात असेल, सीमावर सैनिक उभे असतील, पोलीस रोज जीव धोक्यात घालत असतील, तर त्यांनाही नागरिकांसारखे सगळे हक्क लागू होतात का? याच उत्तरासाठी संविधान पुढे सांगतं कलम 33 सशस्त्र दलावरील हक्कांची मर्यादा. कलम 33 सांगतो संसदेला अधिकार आहे की सशस्त्र दल, पोलीस, पॅरामिलिटरी फोर्स यांच्यावर काही फंडामेंटल राईट्स मर्यादित करू शकते.
कारण देश सुरक्षित ठेवण्यासाठी शिस्त, आज्ञापालन, एकता सगळ्यात महत्त्वाचं असतं. समजा एक सैनिक आज मला काम करायचं नाही असं म्हणू शकत नाही किंवा पोलीस कर्मचारी स्ट्राईक काढू शकत नाही. हे त्यांचे हक्क काढून घेतले असं नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी मर्यादा घातल्या आहेत. आता बघा, कलम 33 मध्ये आपण सुरक्षा दलांबद्दल पाहिलं. पण आता समजा देशातच गोंधळ झाला, दंगे झाले, मार्शल लॉ लागू झाला, मग फंडामेंटल राईट्सचं काय? इथे येतो कलम 34, मार्शल लॉ दरम्यान हक्कांची मर्यादा. कलम 34 सांगतो, जेव्हा एखाद्या भागात मार्शल लॉ लागू होतो तेव्हा संसद फंडामेंटल राईट्सवर मर्यादा घालू शकते. मार्शल लॉ म्हणजे नागरी प्रशासनाऐवजी लष्करी नियंत्रण. समजा दंगली फार वाढल्या, सरकारने मार्शल लॉ लागू केला, तेव्हा सैनिकांकडून केलेल्या कारवाईला कायदेशीर संरक्षण दिलं जातं. इथे एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं इमर्जन्सी म्हणजेच मार्शल लॉ, पण तसं नाही. इमर्जन्सी आणि मार्शल लॉ हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इमर्जन्सी आणि मार्शल लॉ या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत, तर मग इमर्जन्सी आणि मार्शल लॉ म्हणजे नेमकं काय? तर बघा, इमर्जन्सी म्हणजे देशात जेव्हा मोठी समस्या येते, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता, तेव्हा सरकार कॉन्स्टिट्यूशनमधील काही हक्क तात्पुरते सस्पेंड करू शकतं. पण लक्षात ठेवा, सरकार चालू राहतं, नागरी प्रशासन चालू राहतं, फक्त काही अधिकार कमी होतात. आणि मार्शल लॉ म्हणजे समजा एखाद्या भागात एवढी हिंसा झाली की पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले, मग काय होतं? तर बघा, त्या ठिकाणी थेट आर्मी नियंत्रण घेतं, नागरी सरकार बाजूला होतं आणि सैन्य नियम लावते. कलम 34 मध्ये आपण पाहिलं विशेष परिस्थितीत हक्क कसे मर्यादित होतात. पण एक शेवटचा प्रश्न, हे सगळे कायदे कोण बनवणार, राज्य की केंद्र? याचं उत्तर देतो कलम 35. कलम 35 सांगतो, फंडामेंटल राईट्स लागू करण्यासाठी काही विशिष्ट कायदे फक्त संसदच बनवू शकते. उदाहरणार्थ अस्पृश्यता बंदी कलम 17 आणि मानव तस्करी विरोधी कायदा कलम 23. हे कायदे राज्य नाही तर संसदच बनवते. तर आपण आज काय पाहिलं? कलम 32 नागरिकांचे हक्क वाचवतो, कलम 33 देशाची सुरक्षा टिकवतो, कलम 34 गोंधळात नियंत्रण ठेवतो आणि कलम 35 काही विषयांवर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणजे काय? फंडामेंटल राईट फक्त पुस्तकात नाहीत, त्यांच्या मागे संपूर्ण व्यवस्था उभी आहे. पण इथे एक प्रश्न उरतो, संविधानाने आपल्याला हक्क दिले, पण सरकारने काय करायला हवं? देश कसा चालवायचा? गरिबी कशी कमी करायची? शिक्षण, आरोग्य, समानता कशी वाढवायची? या सगळ्यांचं उत्तर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत भाग 4, राज्याची मार्गदर्शक तत्वे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती.